दिघे यांचं, तिथे पूर्वी ते बसायचे आणि लोकांच्या तक्रारी घ्यायचे आणि तिथल्या तिथे ते न्याय द्यायचे. अशा ठिकाणी मी भावनिक दृष्ट्या मी दिनांक 17 मे 2026 ला जाणार आहे आणि माझं तक्रारपत्र तिथं देऊन जीवन गौरव पुरस्कार पण देऊन मी तिथे माझ्या भावना व्यक्त करणार आहे. मला असं वाटतं की काही वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेना पहिल्या प्रथम निवडून आली, पहिल्या प्रथम, त्यावेळेस राज ठाकरे, छगन भुजबळ, स्मिता ठाकरे हे लोक होते त्यावेळेस. त्यामध्ये आमचं पण लुडबुड दादा कोंडके आणि मी, आम्ही प्रचारामध्ये भाग घ्यायचो तिथे. बाळासाहेबांचं खूप आमच्यावर प्रेम होतं, त्यामुळे आम्ही गल्ली बोळात जाऊन प्रचार करायचो. प्रचार करताना मला गंमत वाटायची, मी नवीन असल्यामुळे, पण दादा पण व्यवस्थित बोलायचे त्यांच्या स्टाईलने अगदी. आणि आम्ही असा प्रचार केला आणि निवडून आली शिवसेना. मी माझं काम करून मी पुण्याला यायचे माझ्या घरी, काम संपलं की. पण बाळासाहेबांनी दादांना सांगितलं, मोठी सभा ते शिवाजी पार्कला घेणार होते निवडून आल्यानंतर. खूप आनंद झाला होता सगळ्यांना. आणि ते म्हणाले उषाला बोलून घे इकडे मुंबईला, आणि त्याप्रमाणे मी गेले मग तिथे. अरे बापरे, म्हटलं एवढी मोठी सभा, एवढे लोक बघून मी एकदम बुजल्यासारखी झाली. पण मला स्टेजवर त्यांनी सगळ्यांबरोबर जागा दिली होती आणि अचानक सांगितलं त्यांनी, आता उषा चव्हाण या 2 शब्द बोलतील. मी एवढी घाबरून गेले होते, तो फप करायला लागले होते. आणि नंतर काहीतरी डोक्यात प्रकाश पडला की नाही, आपल्याला असं जाता यायचं नाही. मी म्हटलं नमस्कार, मी सगळ्यांचे आभार मानते, मला खूप आनंद झाला शिवसेना झाली तर. पण मी जास्त वेळ का घेत नाही माहितीये का तुम्हाला? म्हटलं बाकीच्या लोकांना बोलायला वेळच मिळणार नाही. सगळ्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या, पण एका शिवसैनिकाच्या लक्षात आलं होतं, नंतर बोलून दाखवलं मला, तुम्ही घाबरला होता. म्हटलं अरे म्हणजे काय, आयुष्यात पहिल्या प्रथम एवढ्या मोठ्या प्रोग्रामला मी गेले आणि बाळासाहेब वगैरे मोठमोठ्या व्यक्ती नावाजलेले तिथे बसलेल्या, त्यांच्या समोर मी की झाडकी पत्ती, आणि पहिल्या प्रथम तो चान्स मला मिळाला. सभा संपल्यानंतर बाळासाहेबांनी सगळ्यांबरोबर माझा परिचय करून दिला, कारण जरा बुजरी आहे म्हणाले जरा थोडीशी. त्यामध्ये सगळ्यांचा परिचय करून देता देता अनंत दिघे यांचा पण परिचय करून दिला. दिघ्यांची खूप स्तुती केली त्यांनी.